गेल्या 5 वर्षांपासून वैभव नाईक यांची चौकशी सुरू आहे, मात्र त्या चौकशीचं कारण माहिती नाहीये. वैभव नाईकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं की त्यांना लगेच नोटीस येते असा टोला संजय राऊतांनी लगावला. केवळ विरोधी पक्षातल्या नेत्यांची चौकशी का होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वारंवार गेले 5-6 वर्ष ही चौकशी सुरू आहे. त्या चौकशीमागचं कारण समजत नाही. त्या चौकशीला दिशा नाही. वैभव नाईक राजकारणामध्ये सक्रिय झाले, काही आंदोलनं करायला लागले की ताबडतोब त्यांना नोटीस येते. आम्हालाही येते, सगळ्यांनाच येते. आता अशा वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. वैभव नाईकांनी काही चुकीचं केलं नसेल तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही, आणि त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कुठेही सूडबुद्धीनं कारवाई करायला हे काँग्रेसचं सरकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री असताना 12-12 तास ईडी, सीबीआय मोदीजींची चौकशी करत होती. अमित भाईंना तर तडीपार करण्यापर्यंतची मजल त्यावेळेला सीबीआयची केली होती. यंत्रणाचा गैरवापर काँग्रेसनं केला होता. महाराष्ट्रामध्ये कंगना राणौतचं घर पाडणं, नारायण राणेंच्या घराला नोटीस देणं, नारायणजी राणे यांना अटक करणं, याला यंत्रणाचा दुरुपयोग करणं म्हणतात.